नमस्कार, मी ओमकार उतेकर, धैर्य सामाजिक संस्था अध्यक्ष। आज मी आहे मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेज अंजनगाव सुरजी अमरावती या ठिकाणी। आणि येथे येण्याचं विशेष कारण असं आहे की डिप्लोमा इन नॅचरोपॅथी इन योगिक सायन्स हा महत्वाचा 3.5 वर्षाचा जो कोर्स आहे निसर्गोपचार क्षेत्रातील, हा कोर्स याचं शिक्षण घेण्यासाठी मी दरवर्षी येथे येत असतो। आणि आज माझं 3रं वर्ष पूर्ण झालेलं आहे। आपण देखील निसर्गोपचारामध्ये तज्ज्ञ व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, तर आपण देखील अंजनगाव सुरजी येथील मानव सेवा पॅरामेडिकल कॉलेज या निसर्गोपचाराच्या तज्ज्ञ कॉलेजमध्ये आपण येऊन इथे प्रशिक्षण घेऊ शकता। खूप चांगल्या प्रकारे आपण निसर्गोपचार क्षेत्रामध्ये करिअर घडवू शकता। आणि येथे सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट्स, त्याचबरोबर पेशंट्स देखील उपलब्ध असतात। त्यामुळे विद्यार्थ्यांना येथे सर्वच ट्रीटमेंट ज्या आहेत त्या पेशंटवर करता येतात। त्याचबरोबर त्या कशा करायच्या ते देखील शिकवल्या जातात। अशा प्रकारे सर्वत्रच म्हणजे सर्वच या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंट असेल, शिक्षण असेल आणि स्वतःवर देखील आपल्याला उपचार करता येतात। कालच मी माती चिकित्सा म्हणजे मड थेरपी घेतलेली आहे। आज मला एवढं प्रसन्न वाटत आहे की खूप छान असं वाटत आहे, एकदम फ्रेश वाटत आहे। तर अशाच विविध प्रकारच्या थेरपीज आहेत, हायड्रोथेरपी, क्रोमोथेरपी, मड थेरपी, अशा विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स ज्या निसर्गोपचारामध्ये आहेत, ज्याचा गांधीजी अवलंब करायचे। आणि भारताचे निसर्गोपचाराचे जनक जे आहेत, जे गांधीजी यांनी निसर्गोपचाराला प्रमोट केलेलं आहे। तर अशा पॅथीमध्ये आपण शिक्षण घेत आहोत, याचा मला अभिमान वाटतो। आणि डॉक्टर नंदकिशोर पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या बॅचमध्ये जवळजवळ 45 विद्यार्थी आहेत। आणि असेच जून आणि डिसेंबर अशा दोन्ही बॅचमध्ये असे विविध विद्यार्थी आणि अनेक विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून देखील येतात आणि इथे शिक्षण घेतात। धन्यवाद। कसं वाटलं? बढिया समजते।